कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत बुधवारी रात्री एका 30 वर्षीय तरुणाचा लोखंडी पाईपनं मारहाण करून खून झाला। उमेश कुमार बरसाती कुमार असं त्या तरुणाचं नाव आहे। कंपनीतील सुरक्षा रक्षकाबरोबर वाद झाल्याच्या कारणावरून थेट खुनाचा प्रकार घडला। या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे। न्यायालयात त्यांना 9 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत अनेक परप्रांतीय कामगार आहेत। बुधवारी या कामगारांनी होळीचा सण साजरा केला। उत्तर प्रदेशातील सत्यम कुमार श्री राजाराम कुमार आणि त्याचा मित्र उमेश कुमार बरसाती कुमार हे एका फाउंड्रीत कामाला आहेत। बुधवारी रात्री सत्यम कुमार कागल औद्योगिक वसाहतीमधील एसवेअर इंजिनियर समोर थांबला होता। त्यावेळी मालोजी निंबाळकर या सुरक्षा रक्षकानं त्याला हटकलं। याच कंपनीतील नीलमणी विनोद कुशवाहा आणि अजय राजेंद्र कुशवाहा हे दोघे जण तिथंच उभे होते। सत्यम कुमारचा सुरक्षा रक्षक निंबाळकरशी वाद सुरू आहे। या समजातून नीलमणी आणि अजय कुशवाहा यांनी सत्यम कुमारला ढकलून दिलं। तोपर्यंत सत्यम कुमारचे 2 मित्र तिथं आले। त्यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला। त्याचवेळी नीलमणी कुशवाहा आणि अजय कुशवाहा यांनी उमेश कुमार बरसाती कुमार याला लोखंडी पाईपनं जबर मारहाण केली। त्यामध्ये उमेश कुमारचा मृत्यू झाला। बुधवारी रात्री 10:15 वाजता घडलेल्या या प्रकारानंतर करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर, आप्पासाहेब पवार, हुपरीचे पोलीस निरीक्षक निंगप्पा चौंडसे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक तबस्सुम मगदुम यांनी पाहणी केली। त्यानंतर खुनातील संशयित नीलमणी कुशवाहा आणि अजय कुशवाहा या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले।